पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे। यामधील हडपसरमधील 5 आणि पिंपरी चिंचवडमधील 7 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंग विरखासह 8 जण अटकेत आहेत, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली आहे। पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। हडपसरमध्ये 5 तर पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखासह 8 जण अटकेत आहेत। तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडेला अटक केली आहे। योगेश वानखेडेने दारूत मिथेनॉल मिसळल्यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती आहे। योगेश वानखेडे दारू वितरित करण्याचं काम करायचा। माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे। कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे। जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे। त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले। विषारी दारू प्रकरणात पीडित कुटुंबीय टाहो फोडतात। रोहित पवारांनी ससूनमध्ये पीडित कुटुंबियांची भेट घेतली। दारू शिवाय त्याचं कटतच नव्हतं। त्याला दारू शिवाय तो पाण्याचा घोट सुद्धा पित नव्हता। दारू पाहिजे पहिली त्याला। दारू पिल्यावर जेवत पण नव्हतं, तो असा चिवून झोपायचा। 2-2 दिवस म्हणलं तरी जेवत नव्हता दारू शिवाय। ही दारू हडपसरच्या लमान तांडापासून ती दारू सप्लाय झाली होती आणि याचा पाळामुळा माननीय पोलीस विभागाचे अधिकारी यांनी केलेला आहे। त्याच्यामध्ये 8 लोकांना ताब्यामध्ये घेतलेत पोलीस अधिकाऱ्यांनी, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी। हडपसरमध्ये पोलीस स्टेशन पासून 400 मीटरवर खोटी दारू बनवली जाते। ती जहरीली दारू तिथं बनवली गेली। आता पोलीस स्टेशनच्या जवळ जर अशा पद्धतीने चोऱ्या होत असतील आणि तुम्ही झोपत असाल तर मग लोकांनी काय समजायचं? म्हणजे पोलिसांचा कुठं ना कुठंतरी या घाणेरड्या धंद्याला पाठिंबा आहे। पोलिसांकडून 3 ठिकाणी कारवाई करण्यात आली। फॉरेन्सिक पथक दापोडी पोलीस स्थानकात असून त्यांच्याकडून विषारी दारूच्या सॅम्पलची तपासणी करण्यात येते। बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे। त्याचे तपास तात्काळ युद्ध पातळीवर ऑलरेडी सुरू आहे। त्याचे तपास